नमस्कार प्रेक्षकांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता मागे मागे यशच्या येत असते त्याची बहीण आणि ती बघत असते की यश का एवढा खुश दिसत आहे, त्याच्या हातामध्ये बुके पण आहे असं म्हणत यामी मात्र आता त्याच्या मागे मागे जाते. इकडे आता तो बुके देण्यासाठी यश पुढे जातो. तेवढ्यात तिथे मात्र त्याचा फोन वाजतो आणि तो बुके तो बेंचवर ठेवतो. इतक्यात आता तो त्याच्या विचारात असतो. तेवढ्यात फोनवर तो म्हणतो की मी जरा तुम्हाला 10 मिनिटात फोन करू का, मी जरा बिझी आहे. परंतु फोनवरनं सांगण्यात येतं की अर्जंट आहे. त्यामुळे आता यश तो बुके ठेवून पुढे फोनवर बोलण्यास निघून जातो. तर इकडे मात्र यामिनी तिथपर्यंत पोहोचते आणि तो बुके तिथे बघताच आता तिच्या लक्षात येतं की यश नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे आणि हे लगेच मला जाऊन सांगायला हवं, म्हणून ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता सुलक्षणाची मैत्रीण तिला सांगत असते की अमृताला आता दमा झालेला आहे आणि साधना गेल्यापासून तिच्या मागे हे काही संकट उभं राहिलेलं आहे आणि हा तिला आजार झालेला आहे. हे ऐकून आता सुलक्षणा प्रचंड घाबरते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की घरामध्ये पूजा सुरू असते. तेव्हा मात्र आता पूजेची तयारी करत असताना सुलक्षणा म्हणत असते की या पूजेच्या कथेप्रमाणेच माझा उदय सुद्धा लवकर घरी परत येऊ. तेवढ्यात आता मनामध्ये यश विचार करत असतो कावेरीकडे बघून, या पूजेनंतर आमच्याबद्दल सुद्धा मी घरामध्ये सांगणार आहे. तर दुसरीकडे तो बुके मात्र अमृता बघते आणि तिला असं वाटतं तो बुके माझ्यासाठी आहे, म्हणून ती खुश होते आणि यशला थँक्यू बोलते. तेव्हा यश विचार करतो की हिला काय झालं आहे अचानक एवढं लाजायला. मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.